तो या मेट्रो नाईट या बुलेटिनमध्ये जगभरात सध्या नववर्षाच्या उत्साहामध्ये स्वागत करण्यात येत आहे। भारतातही अवघ्या काही वेळामध्ये नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र उत्साह पाहायला मिळतोय। सरत्या वर्षाला निरोप देत 2026च्या स्वागतासाठी सर्व सज्ज झालेले आहेत। मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर देखील मोठी गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। तर नववर्षाच्या स्वागतासाठी आता सर्व मुंबईकर जे आहेत ते सज्ज झालेले आहेत। विविध ठिकाणी मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवरती मुंबईकरांची गर्दी झालेली आहे। 2025 ला बाय बाय करत 2026 चं स्वागत करण्यासाठी मुंबईकर सज्ज झाले आहेत। तर गेट ऑफ इंडियावरून आपले प्रतिनिधी रणजित इंगळे आपल्या सोबत लाईव्ह जोडले गेलेले आहेत। रणजित, खरं म्हणजे काहीच अर्ध्या तासांमध्ये आता 2026 चं स्वागत होणार आहे। आता कशा पद्धतीने मुंबईकर सध्या गेट ऑफ इंडियावरती जमलेले आहेत? पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त पाहायला मिळतोय आणि सगळ्यातच मुंबईकर जे आहेत ते नववर्षाचं स्वागत कसं करणार आहेत, काय सध्याची दृश्य सांगतात? नक्कीच सचिन, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या गेट ऑफ इंडिया परिसरामध्ये मुंबईकर असतील, पर्यटन असतील यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती गर्दी केलेली आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई पोलिसांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतोय। प्रत्येक बारीक हालचालीवरती मुंबई पोलिसांचं लक्ष आहे। अवघ्या काही मिनिटांमध्येच नवीन वर्षाचं आगमन होणार आहे आणि या ठिकाणी जमलेली तरुणाई असेल, काही नागरिक असतील, ते या ठिकाणी मोठ्या जल्लोषामध्ये नवीन वर्षाचं स्वागत करणार आहेत। आणि एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणी तरुणांचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई पोलिसांचं प्रत्येक गोष्टीवरती बारीक लक्ष आहे। मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी गर्दी जमण्यासाठी देखील सुरुवात झालेली आहे आणि अगदी काही वेळातच नवीन वर्षाचं स्वागत होणार आहे। 2025 वरून 2026 या नवीन वर्षामध्ये या ठिकाणी नवीन वर्षाचं आगमन होणार आहे आणि यासाठी या ठिकाणी जल्लोष करण्यासाठी मोठा पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आलेला आहे। समोर जर पाहायला गेलं तर काही झाडावरती विद्युत रोषणाई देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे। काही लहान बालकं असतील, तरुण असतील, काही युवा असतील या ठिकाणी आलेले आहेत, जल्लोष साजरा करण्यासाठी आलेले आहेत। त्यामुळे आता अगदी काही मिनिटातच नवीन वर्षाचं स्वागत होणार आहे आणि त्यासाठी त्या नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी गेट ऑफ इंडिया या ठिकाणी नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी तरुणाई जमलेली आहे। सचिन, रणजित, आपण आता सध्या गेट ऑफ इंडियाची परिस्थिती पाहिलेली आहे, कशा पद्धतीने तिथं नागरिक जे आहेत, मुंबईकर जे आहेत ते नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जमलेले आहेत। आपल्या सोबत मरीन लाईन्स वरून जे आहेत ते आपले प्रतिनिधी मनोज लेले जोडले गेलेले आहेत। मनोज, खरं म्हणजे नववर्षाचं स्वागत आहे, निवडणुका आहेत, परंतु मुंबईकर जे आहेत ते सध्या मरीन लाईन्स वरती नववर्षाच्या स्वागतासाठी जमलेले आहेत। नवीन वर्षामध्ये नवीन संकल्प देखील मुंबईकर करतात, तर कुणी काय संकल्प केलाय सध्या मरीन ड्राईव्हवरची, काय दृश्य सांगतात? नक्कीच सचिन, या ठिकाणी खऱ्या अर्थानं 2026चं काउंटडाऊन या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी 2026 वर्षामध्ये आपण पदार्पण करणार आहोत। आणि त्याच अनुषंगानं सध्या मरीन ड्राईव्हवरती मोठ्या संख्येनं मुंबईकर या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत। वेगवेगळे संकल्प आहेत, जल्लोष आहे आणि तेवढाच उत्साह आहे। खऱ्या अर्थानं जर बघितलं तर अनेक लोकांनी या ठिकाणी केक देखील आणलेले आहेत। तरुणाई या ठिकाणी नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी आलेली पाहायला मिळते। तुम्ही बघू शकता की या ठिकाणी केक पण आणलेले आहेत कापण्यासाठी। 2026 या वर्षाचं स्वागत करण्यासाठी तरुणाई उत्सुक आहे, खास करून मुंबईकर या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात। आपल्यासोबत काही तरुणाई आहेत, त्यांचा नवीन संकल्प काय आहे, काय सांगाल, काय संकल्प करून आलात तुम्ही? आमचा नवीन संकल्प एवढाच आहे की आम्ही येणाऱ्या वर्षामध्ये चांगली प्रगती करून हे करूया। काय तुमचा नेमका काय संकल्प असेल? नवीन वर्षामध्ये आपण मुंबईमध्ये आहोत सध्या, मुंबईमध्ये नवीन वर्षाची मराठी बोलणी केली पाहिजे। काय तुमचा काय संकल्प असेल, काय सांगाल? मुझे हिंदी आती है, इंग्लिश नहीं आती। काय संकल्प असेल तुमचा? संमत आहे। संकल्प काय असेल तुमचा? सगळ्यांना नवीन वर्ष सुखाचा हवं, आनंदाचा जावं या ठिकाणी सगळ्यांना, आणि मुंबईला एक विकासाचा दर्जा आणखी मिळावा।
कॅमेरामॅन सांगेन की कशा प्रकारे शेकडो मुंबईकर या ठिकाणी जमलेले पाहायला मिळतात. आपण सध्या मरीन ड्राईव्हवरती आहोत आणि मरीन ड्राईव्हवरची ही चित्र बघू शकता की 2026 या नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येनं लाखो संख्येनं या ठिकाणी मुंबईकर जमलेले पाहायला मिळतात. मोठा उत्साह आहे, जल्लोष आहे आणि या जल्लोषामध्ये नवीन वर्षाचं स्वागत थोड्याच वेळात या ठिकाणी होणार आहे. वेगवेगळे संकल्प या ठिकाणी करण्यात आलेले पाहायला मिळतात आणि त्याच अनुषंगानं ही मुंबईकरांची तुफान गर्दी सध्या या मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये असलेली पाहायला मिळते आहे. एकीकडे शांत असं समुद्र आहे आणि त्या समुद्राच्या जोडीनं या साक्षीनं या नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी हे सगळे मुंबईकर या ठिकाणी आतुर झालेले पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं मुंबई महानगरपालिकेचा निवडणुकीचा फीवर देखील आहे. असं असताना सुद्धा नवीन वर्षाचं स्वागत करण्याची एक क्रेज, एक उमेद या ठिकाणी पाहायला मिळते आहे. मोठ्या संख्येनं तरुणाई आलेली पाहायला मिळते. आपल्यासोबत असेच काही लोक आहेत, आपण त्यांना विचारून घेऊया. काय सांगाल, काय वाटतंय नवीन वर्षाचं स्वागत करायला तुम्ही आला, कसं वाटतंय तुम्हाला? एकदम छान वाटतंय. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आम्ही इथे आलेलो आहे आणि काय संकल्प आहे तुमचा? आता नवीन वर्षात आम्ही बरेचसे संकल्प केले, जसं की अनेक गोष्टी फिरायचं ठरवलं. आताच आमचं लग्न झालेलं आहे, त्या अनुषंगाने. नक्कीच आपण आणखी विचारून घेऊया काय संकल्प असेल नवीन वर्षाचा. दरवर्षी माझा असतो फिटनेसचा, तोच पुढे न्यायचा. बाकी काय नाही, ॲडव्हान्स त्याच्यामध्येच. तरुणाई पण आहे, आपण त्यांना विचारून घेऊया काय संकल्प असेल नवीन वर्षाचा, कसं स्वागत करणार. आमच्यासाठी हॅपी न्यू इयर म्हणू शकता टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. मोठ्या संख्येनं मुंबईकर मरीन ड्राईव्ह परिसरात जमलेला पाहायला मिळतो आहे. जल्लोष आहे, उत्साह आहे आणि खऱ्या अर्थानं 2026चं काउंटडाऊन सुरू झालेलं आहे आणि त्यामुळं याचं सेलिब्रेशन देखील तेवढ्याच मोठ्या धूमधडाक्यात मरीन ड्राईव्हवरती होताना पाहायला मिळणार आहे. सचिन, धन्यवाद मनोज या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी.